वेणुगोपालजी खडगेजी आणि अनेक जे काँग्रेसवर अनेक वर्ष चेनीथलाजी जे इन्चार्ज आहेत महाराष्ट्राचे, या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते की गेले अनेक दिवस आम्ही सगळे अनेक दशकं, खरं तर खडगेजी मला काल असं म्हणाले की तुझ्या वडिलांबरोबर मी 2-3 वर्षच त्यांच्यानंतर राजकारणात आलो, पण 6 दशकं तुझ्या वडिलांनी आणि मी एकत्र काम केलेलं आहे. योगायोगाने दिग्विजय सिंगजींचाही फोन आला होता, कमलनाथजींचा फोन आला. त्यामुळे ही 6 दशकाची प्रेमाची नाती आहेत आणि त्यांना सगळ्यांनाच आनंद झाला की आदरणीय पवारसाहेब राज्यसभा लढत आहेत. आणि मी उद्धवजींचे आणि प्रत्येक शिवसैनिकेचे अंतःकरणातून आभार मानते. आणि योगायोग बघा की 2006मध्ये मी राज्यसभेत पहिल्यांदा जेव्हा गेले तेव्हा मला अतिशय प्रेमाने, तेव्हा बाळासाहेब हयात होते आणि माझंही इलेक्शन बिनविरोध 2006 झालं होतं. आणि आज 20 वर्षानंतर बाळासाहेब आपल्यात नाहीत, पण काँग्रेस पार्टी आणि शिवसेना आणि आता जे चित्र साधारणपणे दिसतंय की सगळ्यांनीच महाराष्ट्रातल्या सगळ्याच पक्षांनी एक समंजसाची भूमिका मांडलेली दिसते आत्ता तरी जी काय बातमी येत आहेत. आणि असं दिसतंय साधारणपणे की हे सगळं इलेक्शन बिनविरोध होईल अशी परिस्थिती, असं एक साधारण चर्चा ही मी आता आधी ऐकलेली आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातले सगळेच पक्ष समंजसपणे आणि एक सुसंस्कृत महाराष्ट्र, कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा जो महाराष्ट्र होता त्याच्यात विरोधक हा आपला शत्रू नाही, ती वैचारिक लढाई आहे. आणि तीच संस्कृती आज ह्या इलेक्शनमध्ये आपल्याला दिसते. ही आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. हीच तर महाराष्ट्राची आन बान आणि शान आहे आणि ही संस्कृती जपवण्यासाठी सगळेच प्रयत्न करत आहेत. ही एक आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. मी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेना पक्षाचे, महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स मी आवर्जून उल्लेख करीन. काल अखिलेशजींशीही बोलणं झालं, त्यांच्याही सहकार्याची भूमिका भावना होती. कम्युनिस्ट पक्षाचे आमचे अनेक पदाधिकारी असतील, जयंत भाईंचाही काल फोन आला. तर त्याच्यामुळे हे सगळे 6 दशकं ज्या सगळ्या लोकांनी आदरणीय पवारसाहेबांना जी साथ दिली, आज ते सगळे आमच्याबरोबर होते ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये. त्याबद्दल मी माझ्या अंतःकरणातून त्या प्रत्येकाचे मनपूर्वक आभार मानते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की बारामतीकरांचे मी नतमस्तक होऊन आभार मानते, कारण का ही सगळी जी सुरुवात 6 दशकापूर्वी 1967 ही फेब्रुवारीमध्ये जी सुरू झाली, ती सगळी हा सगळा प्रवास हा बारामतीकरांनी जी साथ दिली, त्या प्रत्येक बारामतीकरासमोर मी नतमस्तक होऊन महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे आणि भारतात सगळ्या लोकांनी जी आदरणीय पवारसाहेबांना 6 दशकं साथ दिली, त्यांचे मनपूर्वक अंतःकरणातून आभार मानते. शरद पवार जर नसते तर आणि त्याचा ऐवजी जो दुसरा चेहरा असता पवारांच्या ऐवजी, तर मात्र शिवसेनेने नक्की उमेदवार दिला असता आणि आमचेच उमेदवार जिंकून आले असते असं शिवसेना. ही लोकशाही हो, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे ना. आम्ही लोकशाहीवर प्रेम करणारे लोक आणि मी नेहमी चव्हाण साहेबांच्या विचारात काम करणारी एक कार्यकर्ती आहे. त्याच्यामुळे एका सशक्त लोकशाहीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात आपल्याला तो अधिकार दिला आहे. आणि त्याच्यात कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेब नेहमी म्हणायचे की मतभेद हे असलेच पाहिजेत, मनभेद असता कामा नये. त्याच्यामुळे मतभेद भांड्याला भांडा थोडं लागलंच पाहिजे हो, नाही तर तुमचं पण चॅनल कसं चालणार, 24 तास कसं चालवणार. एकीकडे शरद पवारांची प्रदीर्घ अशी कारकीर्द असताना पार्थ पवार सुद्धा पवार कुटुंबियातील एक सदस्य म्हणून आपली राजकीय सुरुवात नव्यानं करताना पाहायला मिळत आहेत. राज्यसभेवरती ते देखील बिनविरोध जाणार आहे. माझ्या आज निवडून आलेल्या, आता बिनविरोध झालेल्या प्रत्येक उमेदवार जे आज राज्यसभेत जात आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा आहेत. अनेक लोकांबरोबर आम्ही खूप वर्ष काम केलं. वडकुतेजी आम्ही किती वर्ष एकत्र काम केलेले आहेत. आठवले साहेब त्यांनाही सकाळी आज भेटले. दिल्लीत तर वारंवार भेट होत असते, त्यांचीही भेट झाली. विनोद तावडेजी ज्यांच्याबरोबर अनेक वर्ष आम्ही काम केलं आहे, गेले अनेक वर्ष त्यांनी अतिशय उत्तम काम हे बिहारमध्ये संघटनेसाठी केलं आहे. ह्या अनेक आम्ही ज्या आपल्या नागपूरच्या ज्या महिला होत्या त्यांना मी कधी भेटलेले नाही, पण त्यांनाही शुभेच्छा. एक आनंद आहे, एक कर्तृत्ववान महिला जर राज्यसभेत येत असेल कुठल्या का पक्षातही ना, पण आम्हाला आनंद होतो आहे की एक नवीन नेतृत्व येतं आहे आणि सगळ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. CSR कंपनीची CID चौकशी पुणे पोलिसांकडनं केली जाणार आहे. त्यांचे व्यवस्थापक आणि मालक यांची सुद्धा तपास हा सगळा CID कडनं आता होताना पाहायला मिळणार आहे. मला वाटतं आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हा महाराष्ट्राला शब्द दिला होता. वारंवार रोहितकडूनही ती मागणी होते आहे,
जयकडूनही ती मागणी झालेली, तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म तुमच्या चॅनलवरही लावली. आणि महाराष्ट्रावर अजितदादावर प्रेम करणारी जी तमाम जनता आहे ती त्यांचे आणि दादावर प्रेम करणारे जी लोक आहेत ती महाराष्ट्रातली सगळीच अस्वस्थ आहेत. आणि ती जी भावना आहे त्या म्हणजे तुम्ही जर सोशल मीडिया बघितला, लोकांना भेटला, तर कुठेतरी अस्वस्थता आहे. आणि सगळ्यांची एवढीच मागणी आहे की एक पारदर्शक इन्क्वायरी व्हावी, ही मागणी आहे. आणि त्याच्यात म्हणजे रोहितजी सातत्याने ती मागणी करतोय, ज्याच्याही मनातून ती 2 वेळा तुम्हीही सगळ्यांनी तुमच्या चॅनलवर दाखवलेली आहे. आणि फक्त ती माझ्या घरातली 2 मुलं आहेत म्हणून मी म्हणत नाही, पण महाराष्ट्रातल्या असंख्य अजित